नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली आता सापडलेली असते. अबोलीच्या हाताला खूपच जास्त लागलेलं असतं. तेव्हा तिकडे आता इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणत असतात की अबोली, तू जे काही केलेस ना ते सगळं आम्हाला कळलंय. तू खूपच जास्त धाडसाचं काम केलेलं आहेस. त्या सिरियल किलरला पकडण्यासाठी आणि तुझ्या चाळीतल्या लोकांना वाचवण्यासाठी तू हा मार्ग निवडला होतास. आम्हाला सगळं काही कळलेलं आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, "सर, काही झालं ना तरीसुद्धा चाळकऱ्यांच्या जीवाला धोका होता कामा नये सर. मला त्यांची काळजी वाटते. या सगळ्यामध्ये त्यांची काय चुकी आहे?" तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, "तू नको काळजी करू." कमिशनर साहेब स्वतः तिथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात की अबोली, चाळकऱ्यांना काही होणार नाही. त्यांना आम्ही पोलीस प्रोटेक्शन देऊ. तोपर्यंत चाळकरी घरातून कुठेही बाहेर पडणार नाही. आम्ही त्यांची आता पुरेपूर काळजी घेऊ. तू अजिबात काळजी करू नकोस." तेव्हा अबोली म्हणत असते की "सर, हे घ्या. हा आहे त्या माणसाचा खोटा वाघाचा चेहरा. म्हणजे तो वाघ नाही आहे सर, तर वाघाच्या वेशातला तो माणूस होता. आणि हे त्याचं मुंडकं आणि हे त्या माणसाचे केस. तो पळून जात असताना मी त्याचे केस पकडून ठेवले होते आणि म्हणूनच ते माझ्या हातामध्ये आले." तेव्हा इकडे अबोलीने खूपच जास्त चांगलं काम केलेलं असतं. तिने आता माहिती मिळवून दिलेली असते की तो वाघ नसून वाघातल्या वेशातला माणूस आहे आणि म्हणून तिने पुरावेसुद्धा दिले होते. तेव्हा इकडे आता अबोलीला घरी नेण्यात येत असतं. अबोली म्हणत असते की ज्या वेळेला ते लोक मला घेऊन गेले होते त्यावेळेला त्यांनी मला एका पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं आणि तिथे मला कळलं की ती दोन लोकं आहेत आणि एक पिवळ्या कोटमधला माणूस आहे आणि एक वाघातल्या वेशातला माणूस आहे. त्याच्यानंतरला इकडे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये मनवा असते. मनवा म्हणत असते की ही शिवांगी कुठे गेले? ती सुद्धा अजून सापडलेली नाही आहे. तिला आता शिवांगीची काळजी वाटत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, हवालदार तिकडे येतात. हवालदार म्हणत असतात की "सर, त्यात इकडे एक मुलगीसुद्धा सापडलेली आहे. तिच्यासुद्धा डोक्याला मार लागलाय." तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की "मुलगी? कोण बरं असेल ती?" तर ती दुसरी तिसरी कोणी नसून ती शिवांगी असते. तर इथे प्रेक्षकांनो, सगळ्यांना आहे ना या शिवांगीवरती संशय आहे. नक्की कोण आहे तरी कोणी? हिचा काही पत्ता लागत नाही आहे. पण इथे आता अबोली येते आणि तिला विचारते की "तू इथे काय करतेस?" "शिवांगी, मी तुला काय विचारते, तू इथे काय करतेस ते सांग." तेव्हा शिवांगी म्हणते प्रेक्षकांनो की "अबोली, मी तुझा पाठलाग करत होते." तेव्हा अबोली म्हणते, "का? तू का माझा पाठलाग करत होतीस?" तेव्हा शिवांगी म्हणते, "हा मग काय, तू एकटी जात होतीस ना त्या वाघाच्या आणि त्या माणसाच्या ताब्यामध्ये. मला तुझी काळजी वाटत होती. वाघाच्या वेशातला माणूस आणि तो पिवळ्या कोटातला माणूस मलासुद्धा दिसला होता आणि ते दोघंजणं तुला गाडीतून काढून घेऊन जात होते. मी तुझा पाठलाग केला. मी तुला बघितलं अबोली आणि तेव्हा मी तुझ्याकडे येणार माझ्या डोक्यात कुणीतरी जोरात मारलं आणि मला तिथेच बेशुद्ध केलं आणि तो पिवळा कोटमधला माणूस आणि वाघाच्या वेशातला माणूस यांनी मला बाजूला फेकून दिलं होतं अबोली. माझ्या डोक्यात खूप जोरात त्यांनी फटका मारला होता आणि म्हणूनच त्यावेळी मी बेशुद्ध झाले होते आणि तुझी मदत करण्यासाठी सुद्धा येऊ शकले नाही. अबोली, खरंच मला माफ कर. तू एकटी त्या लोकांकडे जात होतीस. मला तुझी काळजी वाटत होती. त्या लोकांनी जर तुला काही केलं तर? या गोष्टीची भीती होती म्हणून मी तुझ्या मागे मागे आले होते. खरंच सॉरी." तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब विचारत असतात की "क्रिश आणि दीपशिका भोसले मॅडम कुठे आहेत? ते लोक कुठे ड्युटी करतायत?" तेव्हा इकडे आता क्रिश शुद्धीवरती येतो. क्रिश म्हणत असतो की "दीपशिका मॅडम उठा, दीपशिका मॅडम उठा." तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, "हे काय? आपण इथे काय करतोय आणि ती गाडी कुठे गेली?" तेव्हा क्रिश म्हणतो की "मॅडम, आता आपल्याला जावं लागेल आणि ती जी गाडी म्हणताय ना ती रात्रीच गेलेली आहे. आपल्या दोघांना कुणीतरी बेशुद्ध केलं आणि मग ते लोकं गाडी घेऊन निघून गेलेले आहेत." तेव्हा दीपशिका म्हणते की "त्याची हिंमत कशी झाली मला बेशुद्ध करून गाडी घेऊन जायची? थांब, आता मी त्याला सोडणार नाही आहे." तेव्हा क्रिश म्हणत असतो की "मॅडम उठा, आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे. आता आपल्याला लवकरात लवकर चाळीत जावं लागेल आणि नंतर पोलीस स्टेशनला." तेव्हा इकडे दीपशिका त्याचबरोबर क्रिश या लोकांना माहितीच नाही आहे की इकडे आता अबोलीसुद्धा घरी आलेली आहे. अबोलीसुद्धा त्या नराधमाच्या तावडीतून सुटलेली आहे. जेव्हा कमिशनर साहेबांचा फोन येतो तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की "सर, आम्ही लगेच थोड्या वेळातच पोहोचतोय."
त्यानंतर इकडे अबोली चाळीमध्ये आल्यानंतर रमा तिचं खूपच जास्त स्वागत करत असते. रमा म्हणत असते की अबोली बाळा, बरं झालं तू आलीस. तू गेली होतीस पण माझ्या जीवाला खूपच जास्त घोर लागला होता. माझ्या अबोलीचं कसं होतंय, काय होतंय, तिला कुणी मारत तर नाही आहे ना. काही काही नाही ते प्रश्न माझ्या मनामध्ये येत होते, पण आता डोळ्यासमोर बघून मला खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा इकडे आता मनवाचा चेहरा उतरलेला असतो. मनवा कसला इतका विचार करत असते प्रेक्षकांनो काय माहिती, पण इकडे तिला कदाचित अबोलीची काळजीही वाटत असेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला आता इथे पोलीस प्रोटेक्शन देण्यात येणार आहे. फक्त चाळकऱ्यांनो तुम्ही एक काळजी घ्यायची, तुम्ही घरातून एकटं कोणी बाहेर पडायचं नाही आणि तुमच्यासाठी इथे CCTV कॅमेरे वाढवण्यात येणार आहे. म्हणजे जर तो सिरियल किलर इथे यायला निघाला तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये तो नक्की दिसेल. मग ते लोक कोण आहेत हे आपल्याला बरोबर कळेल. तेव्हा इकडे आता दीपशिखा भोसले पाटील आणि क्रिश दोघेजण घरी आलेले असतात. दोघेजण आता चाळीमध्ये आल्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की दीपशिखा भोसले पाटील आणि क्रिश, कुठे होतात तुम्ही दोघंजणं? क्रिश संभेराव, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे. तुमची ड्युटी तुम्ही नीट करताय की नाही? तेव्हा दीपशिखा म्हणत असते, नाही सर, आम्ही आमची ड्युटी करण्यासाठीच गेलो होतो. काल रात्री मला यांनी सांगितलं की एक गाडी येणार आहे अबोलीला घ्यायला. तेव्हा आम्ही दोघेजणं लपून बसलो होतो त्या सिरियल किलरला रंगे हात पकडायला. आणि रंगे हात पकडायला आम्ही दोघेजणं बसलेलो असताना तिथे एक पांढऱ्या रंगाची गाडी आली आणि आमचं लक्ष त्या गाडीकडे होतं की कधी एकदा त्या गाडीतून कुणीतरी उतरतंय आणि आम्ही त्यांना पकडतोय. पण तेवढ्यातच मागून कुणीतरी आलं सर आणि आमच्या तोंडावरती नशेचं औषध ठेवलं आणि त्यामुळे आम्ही दोघेजणं बेशुद्ध झालो होतो. तेव्हा इकडे आता ही बातमी मात्र तिने खरी-खुरी अगदी सांगितलेली असते. त्यानंतरला इकडे दीपशिखा म्हणत असते, पण सर, मला असं वाटतंय ना की हे सगळं करणारी आहे ना कुणीतरी एक खतरनाक व्यक्ती आहे सर. तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा दीपशिखा भोसले पाटील, क्रिश संभेराव, तुम्हाला आता चाळीची काळजी घ्यायची आहे आणि पोलीस स्टेशनसुद्धा सांभाळायचं आहे. तुम्हाला तुमची ड्युटी अगदी व्यवस्थितरित्या करायची आहे, कळलं का तुम्हाला? मला कुठलाही आता हलगर्जीपणा नको आहे. अबोली मॅडम स्वतः इतक्या धाडसी बनतात आणि इतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जातात. मग तुम्ही तर पोलीस आहात, तुम्ही तुमची ड्युटी व्यवस्थित करायला नको का? त्यानंतरला इकडे स्वराज येतो आणि तो वाकून टोकून आता चाळीच्या गेटमधून आतमध्ये बघत असतो. तेव्हा इकडे बरोबर अबोलीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि अबोली विचार करत असते की हा तर राघूचा मित्र आहे ना, मग हा इथे काय करतोय आणि यालासुद्धा आहे ना पोलीस स्टेशनला बोलवायला पाहिजे प्रश्न विचारायला. कारण का हा दर वेळेला मला सगळीकडे दिसत असतो. तर इकडे जज साहेबांच्या मुलीला ज्या दिवशी किडनॅप केली होती तेव्हा CCTV कॅमेरा बघितला होता आणि त्याच्यामध्ये स्वराज आणि त्याचबरोबर राघू दोघेही दिसले होते. तेव्हा हा स्वराज जिथे जिथे काहीतरी गुन्हा होतो तिथे तिथे सतत मला दिसत असतो. तेव्हा हा नेमका कोण आहे हे शोधून काढायला पाहिजे. तेव्हा इकडे आता अबोली त्याच्या मागे मागे त्याला बघायला येत असताना स्वराज खूपच जास्त घाबरतो आणि सरळ तिथून पळून जातो. तेव्हा अबोली म्हणते, जा, कुठे जायचं तिथे जा, किती दिवस पळणार आहेस तू आमच्यापासून? त्यानंतरला अबोली राघूकडे येते. राघूला म्हणत असते की राघू, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या त्या मित्राचं नाव काय आहे गं? तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, तुला काय करायचं आहे गं नसत्या चौकशा? आता तुला त्याचं नाव कशाला पाहिजे? हे बघ, त्याचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, हे बघ राघू, अगं संबंध आहे की नाही ते नंतर आपल्याला कळेलच ना, पण तू आधी मला त्याचं नाव तरी सांग. हे बघ अबोली, जिथे जिथे गुन्हा घडलाय ना तिथे तिथे कॅमेऱ्यामध्ये तो दिसतोय आणि मी हे पुराव्यानिश्चित बोलते, कळतंय का तुला? त्याच्यामुळे आता जर तुला माहिती असेल की तो चुकीचा आहे तर आत्ताच खरं काय ते सांग, त्याचं नाव सांग. नाहीतर मग नंतरला जर कळलं की तो गुन्हेगार आहे आणि तू त्याचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत होतीस तर तूसुद्धा जेलमध्ये जाशील. पण जर तू आम्हाला आता सगळं सत्य सांगितलंस ना त्याच्याबरोबर, तर तू माफीचा साक्षीदार होशील, कळतंय का तुला? तेव्हा आता तुला काय योग्य तो निर्णय घ्यायचा आहे तो तू घे, पण मला असं वाटतं आहे की तू एकदा त्याचं नाव तरी सांगितलंस तरीसुद्धा बरं होईल. तेव्हा इकडे राघू म्हणते, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी नाव वगैरे काही सांगणार नाही आहे. तुमचा उगाच गैरसमज झाला आहे. क्रिशने इथे उगाचच माझा राग त्याच्यावरती काढला आहे. या सगळ्यामध्ये त्याची काही चुकी नाही आहे. तुम्ही नका त्याला काही विचारू. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की अबोली चल,
त्या मुलाचा पत्ता सापडलेला आहे आणि नावसुद्धा. त्यानंतरला इथे अबोली म्हणते की चल क्रिश निघूया. तेव्हा अबोली म्हणते 1 मिनिट, हे बघा तुम्ही दोघेजणं तिथे जाऊ नका, कारण तिथे गेल्यानंतरसुद्धा तुमच्या हाताला काहीसुद्धा लागणार नाही आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगते. तरीसुद्धा इकडे आता क्रिश आणि त्याचबरोबर अबोली हे दोघेजण स्वराजच्या घरी आलेले असतात चौकशी करायला. तेव्हा इथे स्वराज आपल्या घरी असतो. तेव्हा इकडे क्रिश विचारत असतो, ए स्वराज, खरं खरं सांग, या सगळ्याच्या मागे तुझा काही हात आहे का? तेव्हा स्वराज म्हणतोय, काय बोलताय तुम्ही, माझा का हात असेल? तेव्हा अबोली म्हणते, नाही, जिथे जिथे गुन्हा घडलेला आहे ना, तिथे तिथे तू आहेसच, म्हणून तुझ्याकडे आता संशय जातो, कळतंय का? तेव्हा आता बऱ्या बोलाने सांग, या सगळ्याच्या मागे तू आहेस का? नाहीतर मग तुला चौकशीसाठी न्यावं लागेल. तेव्हा इकडे स्वराज म्हणत असतो, मी खरं सांगतोय, मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. हां, मी चाळीमध्ये येत होतो, पण फक्त राघूला भेटायला, बाकी काही नाही. हे बघा तुम्ही मला सोडा. उगाच या प्रकरणामध्ये माझं नाव घेऊ नका. तेव्हा अबोली म्हणते, असं कसं? तू आता त्या त्या ठिकाणी आम्हाला दिसतोयस, मग आमचा संशय तुझ्याकडे येणारच ना? तेव्हा स्वराज इथे हातापाया जोडत असतो. तो म्हणत असतो, हे बघा मी काय नाही केले. तुम्ही उगाच मला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नका. माझी चौकशी तुम्ही करू नका. मी काही केलंच नाही आहे तर मी काय सांगणार? तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, हे बघ, काय केलेस तू या सगळ्यामध्ये, तुझा कसा हात आहे ना ते सुद्धा सांग. आणि हे तुला लागलं कसं? तुझ्या डोक्याला, हाताला कुणी मारले ते सांग. तेव्हा स्वराज म्हणत असतो, कुणी मारलेलं नाही आहे. मी बाईकवरून पडलोय ना, ते हे सगळं लागलेलं आहे मला. मला कुणी का मारेल ना? मी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, मग स्वराज, तू बरोबर त्या त्या ठिकाणी कसा काय असतोस रे, जिथे जजसाहेबांच्या मुलीचं लग्न असतं किंवा एका चाळीतल्या मुलीचं लग्न असतं, त्यावेळेला तू बरोबर त्या ठिकाणी कसा काय जातोस? तुझी सगळीजणं खूप ओळखीची आहेत का? तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, हे बघ, जे काही असेल ते खरं खरं सांग. आणि तो त्याच्या 2-3 थोबाडीतसुद्धा मारतो. तेव्हा इकडे आता स्वराज तरीसुद्धा काही बोलायला तयार नसतो. त्यानंतरला तिथे दीपशिका मॅडम येतात. दीपशिका मॅडम म्हणत असतात, काय रे, कोण आहेस तू? तर तू आहेस का तो खुनी? तेव्हा स्वराज म्हणतो, नाही नाही, मी खून केलेला नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते की जेव्हा जेव्हा चाळीतल्या मुलींचं लग्न असताना त्यांचे खून झालेत किंवा जेव्हा जेव्हा जजसाहेबांच्या मुलींना मारण्यात आले, तेव्हा तेव्हा स्वराज सगळीकडे तिथे सापडला आहे आणि त्याच्यामुळे इथे त्याच्यावरती संशय आहे की कदाचित या सगळ्यामध्ये त्याचासुद्धा हात असेल आणि फक्त चौकशीसाठी त्याला इथे बोलावलेलं आहे. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की तुम्ही त्याला प्रश्न विचारा, त्याची चौकशी करा, म्हणजे नक्कीच त्याच्याबद्दल अजून काहीतरी माहिती मिळेल ना आपल्याला. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, स्वराजने काहीच केलेलं नाही आहे. पण इकडे दीपशिका येते आणि म्हणते की हे बघ अबोली, झालं तुझं काम, दिलंच गुन्हेगाराला पकडून. आता याने गुन्हा केला आहे की नाही हे मी बघणार. आता मी त्याची केस हातामध्ये घेतलेली आहे. त्याला बरोबर मी इथे आता पोपट करते की नाही बघ. त्याला बोलायला लावते म्हणजे लावते. तेव्हा इकडे ती म्हणते की तुझं काम झालं आहे आता, अबोली तू गेलीस तरी चालेल. तेव्हा इकडे अबोली आता सरळ बाहेर निघून जाते. त्यानंतरला इकडे आता क्रिश आणि दीपशिका दोघेजणं त्याची आता चौकशी करणार असतात. दीपशिका म्हणत असते, अबोली गेली बरं झालं. काय रे, आता जे प्रश्न विचारतील ना त्याची उत्तरं द्यायची आत्ताच सांगते. त्यानंतर राघू आलेले असते आणि म्हणत असते की आई बघ ना, अगं ह्या वहिनीचं आणि क्रिसचं काय चाललंय? माझा राग ते लोक स्वराजवरती काढतायत. स्वराजला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेत प्रश्न विचारायला. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की बरं झालं ना घेऊन गेले, असंच पाहिजे. आता त्याच्यावरती संशय येणार का नाही? ज्या ज्या ठिकाणी इथे मुलींचं अपहरण होतं आहे, त्यांचं लग्न होत नाही आहे, त्या त्या ठिकाणी हा स्वराज कसा काय दिसतो त्यांना? मग त्यांना जर संशय आला आहे तर प्रश्न विचारायला नको का? आणि फक्त चौकशीसाठी घेऊन गेलेत, कळतंय तुला? तेव्हा इकडे आता खूपच जास्त राघू चिडलेले असते. राघू म्हणते, हे कसं शक्य आहे? तुम्ही एवढे नॉर्मल कसे काय असू शकता? तिकडे आता बरोबर तुमचा काहीही संबंध नाही आहे, नाही का? तेव्हा इकडे आता राघू चिडलेली असते. तेवढ्यातच क्रिश आणि अबोली दोघेजणं तिथे येतात. तेव्हा इथे राघू म्हणत असते, क्रिश, मी तुला शेवटचं सांगते हा, या सगळ्यामध्ये स्वराजने काही केलेलं नाही आहे. तू विनाकारण त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेस, कळतंय का? तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणत असते की ती दीपशिका भोसले पाटील खूपच जास्त हुशार आहे, पैसे घेऊन ती त्याला सोडवूसुद्धा शकते. तेव्हा इथे राघू म्हणते, शिवांगी गप्प बसा तू, तू स्वराजला एक शब्दसुद्धा बोलू नकोस. किती ओळखतेस तू त्याला? आणि तू कोण आहेस का जे आमच्या घरामध्ये राहतेस? मग तू काही बोलायचं नाही आता इकडे.
तेव्हा इथे राघू म्हणत असते, "मी आता सांगते तुम्हाला स्वराजने काय नाही केलंय आणि तरीसुद्धा माझा राग काढण्यासाठी तुम्ही जर त्याला त्रास दिला ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. मी आत्ताच सांगते. स्वराजला सोडून द्या, त्याने काही केलेलं नाही आहे." तेव्हा इकडे आता दीपशिखा भोसले पाटील फोनवरती बोलतच येत असतात. ती म्हणत असते, की "अरे स्वराज, जा तू आता घरी बिनधास्त जा. या सगळ्यात तुझी काहीसुद्धा चूक नाही आहे रे. या दीपशिखा भोसले पाटीलचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे. तुला कळतंय का? आणि तुला जेव्हा जेव्हा मदत लागेल ना, तेव्हा तेव्हा मी असेनच," असं दीपशिखा म्हणत असते. आणि तिने इथे स्वराजला निर्दोष सिद्ध करत सोडून दिलेलं असतं. त्याला साधे प्रश्नसुद्धा तिने विचारलेले नसतात. तेव्हा इकडे अबोलीला खूप जास्त राग येत असतो. ती इतकी मेहनत करत असते आणि दीपशिखा भोसले पाटील हिने आता स्वराजला सोडून दिलेलं असतं. तेव्हा इकडे आता अबोलीला काय बोलावं काही कळत नाही. अबोली पूर्णपणे आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, की "मॅडम, तुम्ही त्याला निदान प्रश्न विचारायचे ना. तो त्या त्या ठिकाणी बरोबर कसा काय दिसतो? CCTV फुटेजमध्ये सुद्धा तो आलेला आहे. त्याला जर प्रश्न विचारले असते तर कदाचित तो खरं बोलला असता." तेव्हा इकडे दीपशिखा म्हणत असते, "मी सांगितलं ना, मी त्याला सगळे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याने माझ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. आता त्याला कुणी इथे आणू शकत नाही. माझा आशीर्वाद नेहमी त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी उभी राहीन. त्याने काही केलेलं नाही आहे, सांगितलं ना एकदा." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, की "ते आपल्याला चौकशी केल्यानंतरच कळलं असतं." तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, की "तुला माहिती आहे का, तो एक मुलगा नाहीच आहे गं, ज्याने हे सगळं कारस्थान केलं आहे. जो तुला किडनॅप करून घेऊन गेला होता आणि फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्टसुद्धा आला आहे. तू ते केस दिले होतेस ना, इथे लॅबमध्ये चेक करण्यासाठी आणि ते घामाचे थेंब, हे सगळं मॅच झाल्यानंतर एक गोष्ट समोर आली आहे, की तुला किडनॅप करून नेणारी जी व्यक्ती होती ना, ती महिला होती. ती कुणीतरी एक बाई होती, तिचे लांबसडक केस आणि तो हा खोटा चेहरा." तेव्हा अबोली म्हणते, "पण हे कसं शक्य आहे? एक बाई मला एका हाताने वरती कसं काय उचलू शकते? एका बाईमध्ये एवढी ताकदच नसते, की ती एका हातामध्ये मला एवढ्या वरती उचलू शकते." तेव्हा इकडे आता दीपशिखा म्हणत असते, "तुला वाचता येतं ना? हा घे रिपोर्ट. हा रिपोर्ट वाच. हा रिपोर्ट तर खोटा असू शकत नाही ना? त्याच्यामध्ये सरळ-सरळ त्या लोकांनी सांगितलंय, की लांब केस आहेत, एका बाईचे आहेत आणि घामसुद्धा एका बाईचाच आहे." तेव्हा इकडे आता अबोलीला काय बोलावं काही कळतच नसतं. कारण का तिला असं वाटत असतं, की स्वराजचा या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी वाटा आहे. ते शोधून काढलं तर नक्की सापडेल. त्यानंतरला दीपशिखा म्हणत असते, की "मला असं वाटते अबोली, हे सगळं तू तर केलं नसशील ना? म्हणजे बघ ना, तुझे सुद्धा लांब केस आहेत. हे सगळं तूच केलं असशील. तो वाघ एकदा का मुलगी एखादी त्याच्या ताब्यात गेली, की तो तिला मारल्याशिवाय काही स्वस्थ बसत नाही. मग तूच जिवंत कशी परत येतेस गं? तू जातेस काय, परत येतेस काय? तू जिवंत कशी राहतेस? तो तुला मारत नाही का?" तेव्हा इकडे आता अबोली म्हणते, की "हिला आता काय बोलू मी? काय उत्तर देऊ हिच्या प्रश्नाचं?" त्यानंतर इकडे आता अबोली इथे इतके प्रयत्न करत असते, पण तिच्या प्रयत्नांना यश काही येत नसतं. कारण दीपशिखा तिथे आलेली असते. अबोलीला हवं तेवढं इथे आता सपोर्ट मिळत नसतो. त्यामुळे दीपशिखा म्हणत असते, की "हे सगळं आहे ना अबोली, तूच केलेस, पण तू बोलत नाही आहेस. इथे त्या वाघाच्या वेशामध्ये तूच जात होतीस आणि माणसांना फसवत होतीस. मला कळत नाही का?" तेव्हा इकडे आता दीपशिखा अबोलीची वेणी पकडते आणि त्याच्यातून काही केस खेचून काढते आणि ते एका कागदामध्ये ठेवते बांधून. आणि म्हणत असते, की "हे जे तुझे केस आहेत ना, ते आता सॅम्पलसाठी जातील आणि एकदा का हे केस तुझे आहेत, हे मॅच झाले ना, मग अबोली तू आहेस आणि मी आहेस. तुला मी बरोबर धडा शिकवते की नाही बघच तू." तेव्हा इकडे अबोली आता म्हणत असते, की "जा, जे काही करायचं आहे ते कर." कारण का तिला माहिती आहे, की तिने लाच घेतलेली नाही आहे, तिने पैसा अडका काही घेतलेला नाही आहे. तिला माहितीसुद्धा नाही आहे, की हे असं कसं सगळं चालू आहे ते. त्यानंतरला इकडे अबोली म्हणत असते, की "तुला जो शोध लावायचा आहे लाव. पण मी एवढंच सांगेन मी काहीही केलेलं नाही आहे." त्यानंतरला दीपशिखा म्हणते, की "आता फॉरेन्सिक लॅबमधून जो काही रिपोर्ट आला आहे तो सुद्धा खोटा आहे, असं वाटतंय का तुला अबोली? हे बघ अबोली, ज्या क्षणी मला कळेल ना, की हे केस आणि त्या बाईचे केस मॅच झालेले आहेत, त्या क्षणी मी तुला सोडणार नाही आहे, मी आत्ताच सांगते. आता हे रिपोर्ट जाणार आहेत, हे सॅम्पल जाणार आहेत लॅबला आणि मग तिथून रिपोर्ट आल्यानंतर तू आता देवाजवळ प्रार्थना कर, की हे रिपोर्ट मॅच नाही झाले पाहिजे. नाहीतर तुझं काही खरं नाही आहे हे तुला पण माहिती आहे." असं दीपशिखा अबोलीला म्हणत असते. तेव्हा अबोलीला आता माहिती असतं, की हे मॅच तर होणार नाही आहेत, कारण तिचा काही या सगळ्याशी संबंध नाही आहे. पण इथे क्रिश मात्र आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. कारण ज्या पद्धतीने राघू स्वराची बाजू घेत असते, त्याच्याबरोबर भांडत असते, हे सगळं आता त्याला सहन होत नसतं.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे हवालदार येतात आणि म्हणतात की फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेले आहेत. आणि जेव्हा ते रिपोर्ट इथे दीपशिखा बघते तेव्हा तिला हसायला आलेलं असतं. तिचं हसू आता अनावर होत नाही. त्यानंतरला अबोलीला झोप येत नसते, तिला जाग आलेली असते. तेव्हा इकडे अबोली खूपच जास्त आता घाबरून गेलेली असते, कारण तो वाघाच्या वेशातला माणूस पुन्हा तिथे तिला घाबरवायला आलेला असतो.